त्यांच्या बाबतीतली जी माहिती मला दिली, जे त्यांच्याबरोबर खराच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते, त्यातली एक व्यक्ती नाशिकची आहे आणि त्यातली एक व्यक्ती जी आहे ती पुण्यातली आहे. नाही बघा, आता माझ्याकडे ज्यांनी माहिती दिलेली आहे, स्थानिक पातळीवर, मध्यम पातळीवर, नंबर 1 नंबर 2 काय स्तर असतो ना. हा, म्हणजे आता ज्यांनी मला माहिती दिलेली आहे त्यांनी मला असं सांगितलं की जोपर्यंत आम्ही SITच्या समोर किंवा त्यांचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या समोर जात नाही तोपर्यंत आमचं नाव सांगू नका, कारण त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आणला जाऊ शकतो, त्यांचं स्टेटमेंट बदलण्यासाठी जे आहे तो त्रास दिला जाऊ शकतो. परंतु जेव्हा कधी योग्य वेळ येईल ते पुरावे मी आणेन किंवा ते स्वतःच पुरावे जे आहेत ते समोर येतील. शिवसेनेमध्ये फार मोठे पदाधिकारी ती लोक आहेत का नाही हे मी आता सांगणार नाही, परंतु त्यांची विश्वासार्हता जी आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मीडिया समोर असेल, SIT समोर असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर असेल, ते सत्य परिस्थिती ज्या पद्धतीनं खरातांबरोबरच्या भेटी नीलम गोऱ्हेंच्या झालेल्या आहेत त्या येऊन सांगणार आहे.